नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि ताकद वाढवणारे डिंकाचे लाडू. हे डिंकाचे लाडू विशेषतः हिवाळ्यात प्रसूतीनंतर आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप उपयोगी असतात. डिंकाच्या लाडूसाठी साहित्य किती प्रमाणात घ्यायचे ते आपण पाहूयात. इथे मी खारीक 1 किलो आणि खोबरे अर्धा किलो घेतलेले आहे आणि याची बारीक पूड करून घेतलेली आहे. त्यानंतर तूप घेतलेलं आहे गरजेनुसार. डिंक घेतलेला आहे पाव किलो. तसेच उमरावती साखर आहे ती 2 वाट्या आहेत. बदाम आहे पाव किलो, काजू पाव किलो, त्यानंतर तीळ 1 वाटी, पिस्ता 1 वाटी, भोपळ्याच्या बिया 1 वाटी, टरबूजाच्या बिया 1 वाटी असं हे प्रमाण आहे. या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पूड याची काढून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये आपल्याला थोडे तूप टाकून घ्यायचे आहे आणि तूप छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला डिंक टाकून घ्यायचा आहे. डिंकही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी धावंट्याचं डिंक घेतलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मस्त असा खरपूस भाजून घेतलेला आहे, फ्राय झालेला आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक असा काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही सर्व साहित्य आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सर्व साहित्य मिक्स करता येईल. यामध्ये मी खारीक आणि खोबऱ्याचंही कूट टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला उमरावती साखर टाकून घ्यायची आहे. उमरावती साखर छान अशी बारीक हाताने क्रश करून टाकून द्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होते. त्यानंतर आपल्याला जे आपण तूप राहिलेले आहे ते यामध्ये गरम करून टाकायचं आहे आणि यालाही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिंक भेटतात, पण मी या ठिकाणी धावंड्याचं डिंक वापरलेलं आहे. आरोग्यासाठी एकदम उत्तम असा धावंड्याचा डिंक असतो. इथे मी थोडेसे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि गरजेप्रमाणे तूप टाकून याचे लाडू बांधत आहे. मुठीमध्ये जेवढे मिश्रण बसेल तेवढ्या प्रकारचे आपल्याला इथे असे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर या हिवाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत